नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे उपवासाची स्पेशल रेसिपी म्हणजे वेफर्स पहा कसे पांढरे शुभ्र झाले आहेत। वेफर्स दुप्पट तिप्पट फुलत आहेत। अशा पद्धतीने आपले वेफर्स हे खूप छान झाले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। संध्याकाळचा स्वयंपाक पटकन आवरून घेऊन रात्री 8 वाजता वेफर्स केसायला घेतले आहेत। मी वेफर्स बनवण्यासाठी बटाटे अशी पांढऱ्या कलरची घ्यायची आहेत आणि अशी चोळून स्वच्छ धुवून घेऊन बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून घेऊन नंतर बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात टाकून घ्यायचे आहेत। बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि आता बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आता बटाटे किसायला सुरुवात करायची आहे। चिप्स एकदम पातळही नका काढू आणि फार जाडही नाहीत काढायची। चिप्स अशी मध्यम साईजची काढून घ्यायची आहेत। चिप्स किसले की लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत किंवा पाण्यामध्ये किसता आली तर पाण्यामध्ये किसून घ्या। चिप्स पाण्याच्या बाहेर राहिली तर लगेच लाल पडतात, म्हणून भरपूर पाणी घेऊन चिप्स पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। आणि आता सर्व बटाट्याची चिप्स काढून झाली आहेत आणि मी ती मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाण्यात ठेवली आहेत। इथे मी चिप्स 6 किलोची किसून घेतली आहेत। हे चिप्स आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। जास्त क्वांटिटीमध्ये चिप्स असतील तर चिप्स धुण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागेल, पण चिप्स स्वच्छ धुतल्यामुळे आपली वेफर्स पांढरी शुभ्र बनणार आहेत। चिप्स धुवून झाल्यानंतर दुसरं भरपूर स्वच्छ पाणी चिप्समध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि आता एक तुरटीचा खडा त्यामध्ये टाकून झाकून ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी चिप्स शिजवायला घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे मी। पाणी उकळत आहे तोपर्यंत पातेल्यात ठेवलेली चिप्स आपल्याला धुवून घ्यायची आहेत। पातेल्यातील चिप्स असं हलवून पहिलं तुरटीचं पाणी काढून टाकायचं आहे। तुरटीचं पाणी काढून झालं आहे आणि आता दुसरं स्वच्छ पाणी चिप्समध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी भरपूर टाकून घ्यायचं आहे आणि चिप्स हलवून नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता मी चिप्स एका भांड्यात अशी काढून घेत आहे। पाणी उकळलेलं आहे। आता त्यामध्ये मी एक तुरटीचा खडा टाकून घेत आहे। चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि आता चिप्स पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 3 किलो चिप्स पहिल्यांदा शिजवून घेत आहे। चिप्स बुडतील एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता चिप्स झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। झाकण काढून चिप्स पूर्णपणे हलवून घ्यायचे आहेत, कारण चिप्स आपली जास्त क्वांटिटीमध्ये आहेत, त्यामुळे चिप्स हलवण्याची गरज आहे। चिप्स चांगली उकळली आहेत। मला वाटतं चिप्स शिजले असावेत। चिप्स शिजले का असं चेक करून घ्यायचं आहे। चिप्स फार शिजवायची नाहीत, नाहीतर चिप्सचे तुकडे पडतात। आता एका जाळीदार भांड्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहेत, म्हणजे चिप्समधलं सर्व पाणी गळून जाईल आणि चिप्स व्यवस्थित वाळू घालता येतील आणि पटकन वाळतील सुद्धा। अशा पद्धतीने चिप्स काढून घेतलेले आहेत। पाटीत साचलेलं पाणी टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा चिप्सची कुंडी पाटीमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि आता वेफर्स वाळू घालायला जायचं आहे। वेफर्स एक वाळू घालायची आहे, वेफर्स डबल वाळू घालायची नाही। आणि अशा पद्धतीने आपली ही वेफर्स पूर्ण वाळू घालून झालेली आहेत। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.